रिंगे ते मागचं किती किलोचं आहे? 4-4.5 आणि हातातलं? हे दोन्ही मिळून 1. हां दोन्ही मिळून. आणि पायातलं? 3 किलो. सपला विषय. किती किलोमीटर मारणार आहे? 8 किलोमीटर. सपला विषय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज जरा सकाळ सकाळी मी डायरेक्ट शॉपमधनं ब्लॉग चालू केला आहे, कारण की आता मंदिरात जाऊन आलो. आता माझं वरती सिडोडीपाशी एक काम आहे, तिथं म्हणजे मम्मीच्या योगा ग्रुपच्या त्या टोप्या घ्यायच्या, तिथं प्रिंटिंगला दिलं त्याच्या. आता चाललोय तिकडं. म्हणते मित्रांनो, एका भावानं मला काय म्हणला माहिती आहे की तू खरोखर एवढा वर्कआउट करतोयस काय, नुसता व्हिडिओ पुरता दाखवतोयस? तर तसं नसते मित्रा, कारण की तू कधी पण माझ्यासोबत म्हणजे ऑफ कॅमेरा ये आणि तुला माझा तेवढाच घाम पडला नाही दिसला, माझ्याने तुला कारण जागेवर 5-6 हजार रुपये पैसे आहे पैसे, तू कधी पण ये, कधी पण. कारण की काय माहिती आहे, एकेकांना कसं वाटतं म्हणजे मी कॅमेरा चालू केला की एवढा घाम पाडतोय किंवा खोटं काय तर असं दाखवतोय. असं नसते. मी भले बॉक्सिंग मध्ये परफेक्ट नसेल किंवा नाहीच आहे, मी परफेक्ट जरा पण नाही बॉक्सिंग मध्ये, पण मला असं आहे की बाबा वर्कआउट हा हार्डच लागतोय. दुसऱ्या दिवशी माझा अंग म्हणजे तुटूनच पडा पाहिजे असं मला वर्कआउट लागतोय. मी तुम्हाला सांगतो की मी फक्त कॅमेरा पुरता असं करत नाही. तुम्ही कधी पण माझ्या माघारी जरी माझ्या म्हणजे पार्टनर्सला विचारला ना की बाबा मी कसा वर्कआउट करतोय, तरी त्यानं तेच सांगणार तो की बाबा हे वर्कआउट असा करतोय. कारण की कसं आहे माहिती आहे काय, माझं माइंडसेट असं आहे की बाबा मला जरी ताप जरी आला की त्या दिवशी मी रेनकोट घालणार आणि त्या दिवशी मी त्या जास्त पडणार आणि त्या दिवशी घाम काढला ना आपोआप तुमचा ताप सगळा निघून जाते. असं असते माझं सगळं वर्कआउट. हा भले बॉक्सिंगमध्ये परफेक्ट नाही आहे, पण तुम्ही मला जे म्हणजे वर्कआउट हार्ड वर्कआउट जे सांगताय तुम्ही 100% पूर्ण करणं किंवा करायला बघणार, असंच माझं माइंडसेट आहे. भले माझा अंग दुसऱ्याशी तुटू दे पूर्ण, हे माझा माइंडसेट आहे. हा पण तू भले याला गाढवपणा म्हण किंवा दुसरं काय पण म्हण काय, पण मला त्याचा नाही फरक पडत. कारण की तू म्हणणार आता तू एवढा म्हणजे असं एवढा घामतेल पाडतोयस आणि तुला अजून बॉक्सिंग मध्ये एवढं पुढं कसा गेला नाहीस तू, किंवा तुला अजून नॅशनलला त्यांनी काय मेडल नाही आहेत. बघ, बॉक्सिंग हे एक असं का समुद्रावाने, तू जेवढं शिकशील तेवढं कमीच आहे. काय, तू जेवढं पोहोचाशील तेवढं कमीच आहे. त्यामुळं कसं आहे माहिती आहे काय की नशीब पण लागते आणि माझा हार्डवर्क किंवा मी कुठं तर कमी पडत असेल बॉक्सिंगमध्ये 100% सांगतो काय, पण एवढं सोपं नाही आहे की बाबा आज हे पेपर दिलाय आणि हे नापास झालोय आणि परत आपल्याला सगळं करायला लागणार आहे. तू ज्या ठिकाणी हरचेल ना त्या ठिकाणापासून तुला परत चालू करता येत ना, तुला सगळं परत नवीन करावं लागते काय. त्यामुळे तुला असं वाटेल की बाबा हा सगळा गाढवपणा आहे, एवढी प्रॅक्टिस करतोय खरं एवढं मेडल म्हणजे काम आहे त्याला. हे मेडल जरी नसलत ना, माझी आता फिजिक आहे ना, कितीतरी जगातल्या नाही 10% माणसांमध्ये माझी फिजिक आहे. कारण की कसं 16 वर्षात असताना 6'2" माझी उंची आहे आणि 70 वजन असताना माझं मसल आहे, कटिंग आहे, सगळं आहे. आणि एवढं मी माझा डाएट पण एवढा चांगला नाही आहे खरं, तरी मी माझं मसल देऊन सगळं आहे. चॅलेंज आहे बाबा 16 वर्षाच्या पोरग्याची एवढी उंची दाखवायची आणि त्यानं एवढं माझ्यासारखं मसल देऊन करून दाखवायचं आणि माझ्यासोबत त्यानं वर्कआउटला यायचंच. चॅलेंज आहे. आणि आता तू म्हणशील की बाबा जेनेटिक्स तुझं असेल, घरातले असतील. भाई माझ्या मम्मीची उंची आहे ना लिटरली 4'7" किंवा 4'8" आहे. पप्पांची उंची आहे ना 5'8" नाही, 5'8" पण नाही, 5'6" ते 7 आहे. एवढीशीच उंची आहे. आमच्या घरात जास्त उंची कोणाचीच नाही आहे. त्यांचं वर्कशॉप आहे. आता टोप्या आता चाललोय, आता अकराकडे जाणार जरा असं बघा काय काय करावं लागेल. इथं जायचं, जवळ जायचं. त्याचं केक शॉप आहे भावाचं. केक लागलं तर इथनं न्या, आरतीच्या बरोबर तिकडच्या पलीकडच्या गेट पाशी आहे, ह्या तिकडच्या त्या अंडर. तर भावना आता आलोय इथं. भावाचं केक शॉप आहे. चोर MSCB वाल्यांनो इथं जायला रेट टाका लागते. लाईट बिल देत नाही, सगळ्यांच्या बिल्डिंग मध्ये टाकलाय. बघ तो सांगायला अजून काय मला 500 रुपये दे, सांगत नाही म्हणाला. गाणं मुद्दाम मोठ्यानं लावलाय. तर आता आले अकरा शॉपवरनं घरात. आता आवरून क्लासवरती जाणार. आज लॉंग रनिंग तर नाही, बघूया.
तर भाऊ आता आपण निघालो क्लासला आणि आज लॉंग रनिंग तर नाही, बघूया काय काय होते तुम्हाला मी दाखवतो पुढं कसं कर. पूर्ण लिंगे ते मागचं किती किलोचं आहे? 4-4.5 आणि हातातलं? हे दोन्ही मिळून 1. हा दोन्ही मिळून आहे. आणि पायातलं? 3 किलो. सपला विषय. किती किलोमीटर मारणार आहे? 8 किलोमीटर. सपला विषय. ना दोन्ही मिळून. हे बघा जिम करून आल्यात, बॉडी नुसती फुगल्या, करता तर काय येत नाही. माझे पण बघल्यास नुसता काल म्हणून उगाच मारालता नाही यो. काल कोण खेळाल मारले ना मी, खेळाले तुला काय अरे बा ते 1 का 2 राऊंड खेळला त्याच्यावर पण. त्याच्या अरे कमी खेळलो पण खेळलो. मग मी काय मारायला पाहिजे? छपरे मागे असं लाईनीनं मला म्हशीगत पळवत आहे. आपण पळू शकत नाही पुढे म्हशी आहे. मॅडम तोंडावर हात जागताना. ओके लावले, गाडी थांबली. हे काय बरोबर नाही आहे. निवांत जायला लावले, नंतर न ओळ विस्कटत्या आणि आपण असल्यावर 100% विस्कटल्या. होय असू दे, राहायचं तेवढं. क्वालिटी रनिंग राहिले. पळणार म्हणजे पळणार, तुझं बोलणार नाही. झालेलं रनिंग आणि चालू पावा पळो क्वालिटी पळो नव्हता नंबर. आता का नवाले वाटायचं पळलो 6 किलो 6 किलोमीटर 7 किलो 7 किलो 8 जाते. 8 आपलं पहिलं ते नाही रनिंग नाही, अंगावर 7 किलो हा. वजन पडलाय. 7 ना 8 आहे बा, 8.5 हा. 7.5 ते 4 ते 8.5 आणि वजन आहे अंगावर. 8 किलो हा 7.53. हा 7.63 माझं. एवढं पळलोय. थांबा 1 मिनिट. आणि हां विषय काय झाला, मी तुम्हाला ती हे स्क्रीन ओपन दाखवतो, पण ते थोड्या वेळानं चालू केलं मी. गेजावरचं पण लॉग इन देऊन करायला लागले आहेत, त्यामुळं मला जरा कमी दाखवत असेल. आणि त्यांनी पण माझ्यासोबत आल्यात, सगळेजण माझ्यासोबत आल्यात. चला मॅडम आलेले आहे. मॅडमचं कायम ॲस्थेटिक पण नका जायत नसते. आणि वरदा बाई सपला विषय पळलो. क्वालिटी वाटलं बुवा. होय नॉनस्टॉप पळलो. रनिंगला मध्ये मध्ये ती बॅग पडायला लागली बघा, त्यांना इन्नर लावू म्हटलं त्याला. इन्नर लावले आणि चालूच केले सारखं. हो का आलो इथं. खोटं वाटत असलं तर शनिवारी आणि मला चॅलेंज द्या, नाही पूर्ण केला तर बघायचं. पळावं चालू करताना 4.5 किलो होतं, येताना सगळी अजून अर्ध्या निम्या वाटेत वाळू दिन पडले. 4.2 दाखवाले.
जरासं परिस्थिती घालाय परिस्थिती बिकट आहे. वय. आणि हे काय हे इकडं अर्धा किलो हा इकडं अर्धा किलो आहे आणि ए भाई हे 150 आहे ते 150 आहे 100 हे 3 किलो हे 4.5 किलो आणि हे 1 किलो 7 आणि 8 माझं 70 किलो होतं काय मी डिंग्यांना आहे की मी निंग्या मला म्हणतात रे त्याला नाही कोणाबद्दल म्हटलास तू हा? मला म्हणला भाऊ बघा आता येते का समोर नाहायला गेला घरला तर समोर घालतो पोत्याला होय काही शिकूट राहते हो असू दे बारका उठाय माझ्या 1 वर्षानं बारका नसता रे 1 वर्षानं बारका ती माझ्या कसा आहे 1 वर्षानं बारका माझ्या नसता दिसत नव्हता का तुम्हाला ए नाही अजून खाली तुझा जन्मतारीख सांगतो अरे आम्ही गुडघ्या महिना सांग तारीख सांग अरे 4 रे 4था महिना नंबर आणि बर्थडे तारीख 24/4/2010 माझे 22/7/2009 कितीचा फरक पडते 3 महिन्याचा 3 महिन्यानं बार काय ते 3 महिन्याचा ना 3 महिन्याचा नाही 1 वर्ष 3 महिने असं काय 1 वर्ष 3 तेच रे हा. 1 वर्ष 3 महिन्याचा फरक पडतोय भाऊ मला बाळ खरं बाळ पळलाय भावाच्या पळलाय बहिणं आपल्या सगळ्यांना ओव्हरटेक करून पुढे गेलाय बाळ हे बघा पोकेमॉन ओजसमॉन मगापासून चालू जाईल तू कट करायचा पोकेमॉन हे मान रप्प्याच्या रप्प्या आर्नोल्ड आली काय हा ते असा हात वर असू दे तर मित्रांनो मी आता आलोय घरी आणि मी आता एक म्हणजे नवीन कन्सेप्ट का चालू करायचं म्हणाले माझ्या की तुम्ही मला एक चॅलेंज द्यायचं वर्कआउटचं आणि मी ते पूर्ण करणार त्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कोणतं चॅलेंज वाटते ते सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला ब्लॉग आवडला तर like करा.